कुठं चालली मग पाईप घेऊन? होय, काय करते पाईप तू इकडं? पपई पाडी दे बघ. हा दे बघ ना कशी पपई पाडी. आता तू बांधला सकाळी मग मी आज काहीतरी नवीन सगळं बेसन आणि ती खाऊन खाऊन कटाळा आलाय. अरे बाप, भारी जुगाड केला तुझा. आता काय करायचं, ही कच्ची पपई घेऊ. हा कच्ची पपई अशी पाडायची बघ. कच्च्या पपई कच्च्या पपई हाताने काढते. हाताने नाही लागा पुरत. बारकी तू, हाईट बारीक तुझी. उंची का कमी भाऊ. पडन डोळ्यात तिचा. नाही पडत दाद्या. पडा ना तू काय. कस काय जुगाड फेल झाला का तो? नाही जुगाड फिरत आहे. पाळड्या का? मग कानियच काय करते आता? हे बघ आता याला तर कच्च्या पपईची तुला भाजी करून दाखवते फ्लावर सारखी मस्त. काय बोलती? फ्राय बघ. मी आता कधीच ना खाल्ली हो. आता पिकलेली ना खाऊ घाल. आणि कच्ची बघ तू खाय. बघ बघ किती याची भाजी करायची? किती याची करायची? एका पपईची भरपूर झाली. तुझ्यापुरती तू म्हटला ना मला करून दे, मग तुझ्यापुरती भरपूर झाली कच्च्या पपईची. चला ना नऊ. मी आता नाही खाल्ली आतापर्यंत कधी. खाऊन बघ. काचा जपू जपू ठेवल्या आणि ती काच मला जशी लागली डायरेक्ट कुठे बोटात घुसली माझ्या. कोणच्या काचा? गेली तू? ही काय या काचा ही किती काय लागली घुसली होती? चहा बी नाही मग पाळड्यात खाली सगळ्या. हे काचा हे इथं होत्या असं चुलीवर करायची मम्मी. हा चुलीवर करणार. पुढा उचलून काय घेतला ही काच घुसली बोटात ही बघा. पुढं तुला ती दे ठेवून तिथं पेटाव चूल बघ त्याला मस्त आता. मरणाच्या आग उरायली ग मम्मी. चल येडी बाई चल. दादा त्या दिदी आहे. एवढं जिल्हा नाही का घे ना कागद, कागद आहेत, घे ना. मम्मी बरं लाईटर नाही चुली पेटायला. ती बरं मला मागाच निघली ती घेऊन. करतो बाबू. भाजी खाणार आहेत आम्ही. पपिता खायचं पपिता. पपिताची भाजी खाणार आहेत. पेटली का? नाही अजून तुला आजचे दिवस चूल नाही पेटायची भाऊ. चूल पेटायचं काय कोणाचं काम नाही चूल पेटायचं. बरोबर आम्ही काय बनवतो चुनू चुनू बोला ती द्या. मम्मी ती आण ते पेपरचा तुकडा आण तिकडून. 2 काड्या संपल्या काड्या. अण्णा मग दुसरी काय केलं काय? दुकानदाराचं बियाणं बुडालं का काढ पीठ कंपनीवाल्याचं. दादा आले दादा आजी सोबत भांडतो का मला दादा. कुठे गेली ती आता? काढायची पेटी पेपर आण. तिला चूल पेटत असते होय. नाही शक्य नाही. आमचे बाबू दादा चूल पेटायची. बाप्पा काढायचे ना आपल्याला. चप्पा काढायचा का बाप्पा? चप्पा काढायचे का बाप्पा? अयो डगे तुला डगे कानातले किती भाजी तुला. अयो किती छान छान आहे. बाप्पाला दाखव करून. बाप्पा म्हणा आत्या म्हणते इथं इथं नाचले मोला. आत्या कशी करते तुला? कशी करली बाबू? कशी करते? इथं इथं नाचले. दादा म्हणते ती स्वामी शिवानंद दादाजी दोन्ही द्वारिका मैया म्हणबड. म्हणा जेवायचं. आजी सारखी हुशार होय बरं तू स्वयंपाकात. मम्मी सारखे माटड नको. मम्मी इथं नाही तर मम्मी नाचत सुटली असती. बाई फोरेला गेली काय काढायची पेटी आणायला? तू पेटे होता घरी चूल चूल पेटायचा पत्त्या नाही. चल ती पेटून दाखव आधी तू. हा चूल आज तुलाच पेटायला लावणार आहेत आम्ही चूल. हा काय शिकिती काय माहिती हिची है ना. हा आता लंडनच्या ताईला म्हणा आमचा व्हिडिओ बघा बरं का तुम्ही. आता आम्ही पपिताची भाजी कशी करतो. लंडनच्या ताईला लय आवडतो आपला व्हिडिओ. अशी अशी कापायची अशी नाही अशी. अच्छा बघ किती छान छान आहे. कच्ची पपिता. नाही तर आजी कोण स्वयंपाक शिकून घे बरं का. असं कापायचं बघा ना. बघा असं म्हणजे मला 34 स्वयंपाक येत होता. आमच्या दूधवाल्या बाबांनी मला 34 स्वयंपाक शिकवला होता. भाकरी शिकवलं होतं बरं का. दूधवाला बाबा स्वयंपाक करत होता तुमचा? मग भाकरी शिकवायचे आम्हाला. त्यात कांदा बिंदा नाही टाकायचा ना. नाही नाही काय नाही टाकायचं. चल तू काय घेऊन आला काय निडत होता. थोडा टाक थोडा टाक अर्धा. मम्मीची मजा बघू आपण चूल पेटते का आता. माझं बघायला लागले काय तुम्ही फॉरेनची पाटली आणली काय. फॉरेनची पाटली तरी बरी. ते शाशूबाई शाशरा अशी बोलती कशी बोलत तरी फॉरेनची. दादाजी आता आमचा एकच ठोका चालू आहे. दादाजी चूल पेटवताना सुद्धा दादाजी म्हणते पा पाटलीन भेटायला पाहिजे होती तुम्हाला. लंडनच्या
मावशीला म्हण मी कशी दादाजी म्हणते पपिताची भाजी खायला या म्हणा आमच्या आजीने केलेली. तुम्हाला आवडतो ना चुलीवरला स्वयंपाक? खास तुमच्यासाठी बनवलाय आज ब्लॉग. लंडनच्या ताईला म्हणावा. तुम्हाला आवडती ना चुलीवरची भाजी? तुमच्यासाठी वेळ काढलाय आम्ही. कच्च्या पपिताची भाजी चुलीवर. पेटवली काय ना भाऊ मम्मी? पिटली तू तर म्हणली माहीत बायकोला अनाडी. काय नाही, तुम्ही तुमच्या मम्मीकडनंच बोलता. शांत बसा. बरोबर सपोर्ट करता नाही का? माझ्या बायकोला काही येत नाही म्हणून म्हणता. काय म्हणलो कोमल असं? मम्मी कोण नाही बोलायचं मग कोणाकडून बोलीन पण ती? म्हणले का नाही माझ्या बायकोला काही येत नाही? ती नाच सुद्धा माझ्याकडून बोलत बघ ना. म्हण बरं दादाजी दादा म्हण दैशे बरं. दे, दैशे. स्वामी शिवानंद दादाजी दोन्ही द्वारिका मैया. काही आहा नाही धूर लागला तुला. नाही धूर लागला आमच्या. बघा आता बघत होतो, चूल पेटवली चूल किती मस्त पेटली बघा. म्हणा ना. गावठी जुगाड. प्लास्टिक नको टाकू बरं का, तुला लय वेळेस सांगितलेलं आहे चुली. काय नाही होत. हा. काय नाही होत गाड्या ना. पेटायला काय होत? सासून त्याला गावठी जुगाड. मी कोमल तर कधीच जमायत ना लेकर सांभाळून स्वयंपाक करायला. बघ ना तू आता किती वेळची नेहमी माझ्या मांडीवर बसलेली आहे. ती चुरू 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 बोलत राहती. ते टाक त्याच्यात म्हणजे आता काय टाकायचं टाक मग दुर्वी. चूल तर सरकले माग. नाही सरकत मी. तिला मागून दगड लावा ना. आता मी बरोबर करते. बारीक मट तू त्याच्यात आता किती मस्त आग लागली. मस्त मी काय मदत करतो तुम्हाला? अगं बाया. यो मम्मी, चटका लागला मला. फार चटके लागूच तर चुलीवरच खायचंय बाया. तू पण हसते खुशाल. काय आलं मम्मीला? काय आलं मम्मीला? तुम्ही आजी नुसतं चुलीत काय लागत आहे. चुलीवरचं खायचं, चुलीवरचं खायचं. गपचूप. आता काय करू सांगा? आता थोडं मटक त्याच्यावर धुवून घेऊ का? मग काय बिगर धुतल्याच होती काय ग कोमल? धुवून घे ना. बर धुवून घेते. बया नुसता डोळ्याचे खासाड झाले. नुसता धूर धूर डोळ्यात माया. सासूला नुसता चुलीवरच खायचंय. अन बाई आणि तो लव्ह मॅरेज केलं माझ्या पोरासंग. रडून रडून माझ्या डोळ्याचे खासड झाले. तेव्हा काय नाही का आता लय चुलीवर स्वयंपाक करायला लावला तर खासड झाले. चार बाऱ्या बोलती. आता त्याचाच बदला घेऊ राहिली. मला रडून रडून कटाळवलंय तो. जसं कामचं नाही शेतीतलं एक धोडाचा येत हिऱ्या मारताय ना तुला बघितलं का तो? हा नुसती बघित आय ममे नुसती इवळती. चांगलं मात बरोबर का? हा मग चांगलं बसलंय. हा परत उचलायचं नाही 4 बाऱ्या. सासूने आज बघा काय काय नियोजन चालू काय कळणार. आता बघू भाजी यांची कशी होती. दादा पपिताची भाजी चालू आहे आमची. बघू आता कसं करतात. कटिंग बिटिंग चालू आहे. ही दुगी खेळ राहिली. ताटली धुंगी 2-3 पाण्यात चांगली धुंगी. काय? शिकिते पपिता 3 पाण्यात धुंगी. काहीतरी करायला मला तर असं वाटू राहिलं ते नाही का जुन्या काळात काय ना त्याला कोणते लोक असतील ते आदिवासी. आदिवासी लोकांनी चालू आहे आज आमच्या इथं कार्यक्रम. अरे तू खाऊन बघ. हे आदिवासी बागा वांग खाते ते खाऊन बघ हे ना. आदिवासी बागा काळीच पेटा खाते. ती काडीच पेटी आली का तिच्या बाबू हातात? असं नाही करायचं. शी कागदं येते खाती शी आहे. पपिता खा ना. पपिता खातो तू. बरणीचं दाखवणार मिठाचं द्या खेळा. मग आता बघू टाकायच्यात घे डोळ्यात. ना कटिंग ननू घेऊन मला कटिंग करता नाही येत ती. टापा 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 मस्त टापा कच्ची पक्की थोडी गोड आणि लागणार आहे बर का. लय भारी लागणार आहे. थांब झटपट चला. आई चाकू काय आगाचा पल्ला नाही आमच्या. पडलं डबा. कदा पण काय नाही करीत. चला मग माझ्याकडं. कोमाला काय याला धारच नाही आहे चाकूला. तुमच्या जिबेला लई धार आहे कापा ना त्यांनी. तू तर नुसतं बोलायलाय का तारा तारा का ग? हा हात जीप काढी ती हात तोंड काढी ती. एक घराचा स्वयंपाक येत नाही. दाखव करून येऊ. लंडनच्या ताईला तू स्वयंपाक लय आवडतो ना तुला. बस 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 लय स्वतःच्या लंडनच्या बहिणीचं कौतुक. 4 वेळा लंडनच्याच बहिणीचं काढी द्या. नन बघा हिला सांगा आतू लंडनच्या आतू या आपली बहीण नाही जरा. हे बघ त्याच्यात काढची काड्या आहेत 12 बहीण. कुठे बार रोडून त्याच्यात बघ ते काढची पीठ. बया सगळा दूर झाला. माय पिपाणी कुठे आहे ते? नको किती आहे? पिपाणी वाकडी गेली बार. उठून सुटून 4 वेळा चुलीवर खायचं असते. लय म्हातारे तोंड आहे बाय. माय सासू लय चांगल्या आहेत. लय चांगल्या. अशी अशी येते मी हानीन ना तुला नुसतं गुळवानीत म्हणलं आई. एकदम छान आहेत तुम्ही. गुळावानी.
गुळावाने गोड आहेत तुम्ही, कधी आंबट मला राग आला कधी ना, मी तिखटावाने. जा बरं 12 देऊन येते उठ. मी करते ते पपिताची भाजी. नाही करते ना मी, मला लय भारी 12 देऊन येते. ये. उठ हिला हाल जरा हिला. पाणी टाकते आता हा? हा. पाणी टाक टाकते झाकण आता ठेव जरा. पप्पाच्या ह्याच्यात. तो तोंडवर झाकण ठेव आणि त्याच्यावर ठेव धर. जरा आहे ना येते ते झाकण, तोंडाला तर झाकणच आहे. जा लवकर ठेव त्याच्यावर झाकण. ती चिमटा कुठे आहे देऊ पकड, काय नाही गाडग मडक सरळ करते ना. हा बघ साठून फुटून न घेऊ. गरम झाला असेल ते लई. नाही 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 होत. थांब दे तू थांब दे. हा. आणि ठेव ती चूल जा, लय भारी तू बाई. झाकण ठेव. तुमच्या दोघांची तोंड कशी बोलू बोलू गरम आहे तसं ते गरम झालं असं जाय 12 देऊन ये. हा बोट चिरलंय म्हाताऱ्या माझं माणसाने एवढं. पोरगी सांभाळावा स्वयंपाक करावा का 12 द्यावा. जाग माका भरलेली आहे. पुढे खलबत्ता. हे तर ती आजी आली. आजी ये का? मी भाजन फार आता याच्यात थोडं आजी, मीठ आजी, टाकू. आजी, आणि चला वाटण पप्पाची वाटून भाजी घेऊ. खायला. पक्काच्या पप्पाची भाजी केली आम्ही. वाटून घेते ना. इकडून आले गाण्या लागला बाई शेद्याला. मी गेले होते त्या इथं बाबाकडे, म्हणले कोमल याच्यावर वाटण्यापेक्षा ते खलबत्त्यावर याच्यावर वाटायला पाहिजे तू पाठीवर. अहो बोट बघा चिरलंय की हो. कुठे दाखव 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 कुठे चिरलं हे बघा बघा किती टाके पडले तिच्या बोटाला. वय ग, अगं ते तिथून एक टाके पडा नका. चूल अन्ना 100 रुपयाची आणायची ना. आमच्याकडे आहे चुली. आता आम्ही नवीन चूल बनवणार आहे. बनायला नाही. चल बाई पोरच होत मी त्या इथं अरे घरापाशी दाद्या बसले होते. जा ना बाई ये ना. ती 12 देऊन पाणी किती वेळचं खाणे. हा जबर तिला ननील म्हणा जा. 5 मिनिटं. जा नाही, नाही, तिकडे. आता जा ते आता मला वाटण time वाटून घ्या. झालंय. जा एवढं शिजूस तर बारा देऊन हा येतो. 12 देऊन ये जा. जरा हे बघा मस्त वाटण झालंय वाटून. खलबत्त्यातलं वाटण आणि मी कधी मिक्सर गेले पेक्षा होते. बेटरच लय जर बोलली ना आता कोणी मिरची तो आहे जिबील लावी बस. बिल लावताना हा बाई, जिजे जाऊ नको बस या. चला मग वाटण. चालले आता वाटण 12 झालंय द्यायला बोल. वाटण. आपण जरा 2 गोष्टी बोलू ना. आम्ही चाललोय आता सुनलंय तिकडे. तारा करती नाही बघ ना कशी सून. अगं एवढ्या उशिरा का? हा ना बाई उशीरच झाला. अगं तो लेकाने लव्ह मॅरेज करून आणलं, तिला चुली पुढं घाल, चूल बंद, गॅस बंद कर आता. कशाच्या आजकालच्या फिंदऱ्या आहे का त्यात का ती आगाव पोरगी निघता गॅस पेटी उठली का गॅस उठली का बेस चुलीवर कर ढोण्यात म्हणा. येते करून. चुलीवर कर म्हणा स्वयंपाक चुलीवर. आता त्या काय चुलीवरच चाललंय. चुलीवरच चाललंय. काय आलंय घाण आहेत बाई आई तुम्ही माझ्या काय वाणी लय जीव आहे तिचा माझ्यावर. पाणी आण. हा, शिजलाय मग. पाणी आणतो. सेम होणार. पाणी नाही टाकायचं काय आता. हा, धुवून घ्यावं लागेल परत एकदा. हा. आले मी पाणी घेऊन. मला वाटलं भाजी झाली असं. डोके कमी रडत द्या डोके ए पप्पा काय म्हणतो पप्पा चमचे झाले. कमी रडत बाई तू. त्या मम्मीने मारलं ना. बच बच कर. तिथं सगळ्या गावाच्या पुढे जेवण आहे. अरे नको ना असं कडू. किती खाईल मी भाजी मला पोटात कावळे ओरडायला लागले परत आता. आता तू बसला बायको सगळं गप्पा आणि तिकडे 12 द्यायला लावलं. अहो मग मग लव्ह मॅरेज आमचं तुमच्यासमोर बोलतोय मग तिकडे बोलतो मकात. नको बसू तुला. तू पकड कुठे चटणी बसू तुला घेऊन आई भाजी बनवते. बघू भाजी बघू. कशी झाली भाजी. गोड भोपळा नाही. अरे पप्पा गेली का तुझी भोपळा केला तुम्ही. अरे कळते काशी बोल भोपळा कोणचा भोपळा म्हणते. ते काशी भोपळ्याचा फ्लेवर आलाय त्याला. पण हे बघ मग कशाला चालत असं नाही. मग पप्पिता चालतोच. गोड पप्पिता करून खायचे नवरात्री मध्ये खातेत ना. थांबा देते पडी जरा. याला कसा मसाला टाकून करायचा. बघा ना आता बघ आता. मम्मी लय सुगरण आहे का तू. नव्हतं कशी बाहेर खायला किती भारी. आई ते खरडून काढा. धुवायचे नाही का? माझ्या बायकोला सुगरण कर भाऊ. शिकली पाहिजे. लक्ष नाही देत. तिचं लक्ष नुसतं फोन मध्ये. चिकन चिकन लय हुशार ती डोक्यानी. डोकं बघितलं परत मस्त डोकं बघितलं किती मोठं आहे तिचं. हा? लय हुशार आहे ती. डोकं बघ किती मोठं आहे. आमच्या बाबाच्या शेंबूड पुशा ना. बाय माझी बाय. धुराने त्याला शेंबूड यायला लागलाय. नाक गळायला लागले. बघू इकडे बघ. इकडे बघ. कोणते मसाले टाकी द्या ना. हे बघ मामा आजी काय करते बघा. अरे मसाले बिसाले काहीच नाही टाकायचं. हं. नुसतं तिखट. हे तेल तेल टाकायचं. हं. आटा का टाकू राहिली. जिरं ते मोहरी टाकली मोहरी. हं. तडकू द्या ना मयुरी जरा. काय तडकू दे ना. आता मयुरी तडकन मस्त. कोमल तो तोंडच तडकले इनी थंडीतच तडकून दे. मला वाटलं झालं मोहरी असेल लागली चालू. नाचायला. जिरा लागला फुगायला. किती छान वाटतं मला आज जेवायला होय मी. बघा ना रानाचं वातावरण. सिटीतल्या लोकांना किती आवडत असेल रे पण काय करते बिचारे. असं पार्टी करायला जाते आहे ना बाई. सिटीतले सगळे बाहेर. टाका ना मसाले मग. अरे भाऊ तडतड करू दे ना त्याला. हा तुमच्या कान बैर आले काय तडतड फुटून जाय ना ती पारजी रे. वैरी गायची बैरी तुम्ही. कुठं जायचं परत टाकली तर नाही.
हे बघ आता दाखव. हं. जिरे टाकायचं, मोहरी टाकायची, हळद टाकायची, हं. धना पावडर. मम्मी मसाला तू कुठून आणले सगळे घरी कुठले आणि ते कधी टाकायचं? हे बघ आता हिरवी मिरची, कुठे हे काय बघ हं. हे असलेलं खरबत्यात तुंबायला मीठ उन्हात टाकलेलं आहे बरं का मम्मी त्याच्यात मी. टाकलं ना. आता नाही टाकीत मा ना बोट म्हणून. चिरलंय आणि आज लगेच सुनाचं नाव ना सुनाच्या खडे ना फोडू मा बोट चिरलेलं आहे. काय आला म्हणून खडे मी नाही फोडू? वाटलं. काय नावाने काय आला खडे मम्मी फोडू? ते अजून एक पाण्यात धुवायचे. हम्म. अगं अरे हे असं पाणी टाकून घ्यायचं याच्यावर. रे, 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 रे. पपिताची भाजी खाल्ल्यावर मग कळती माणसाला कशी. माणूस सगळ्या भाज्या खातो पण पपिताची अननसाची पण भाजी होती बरं का नावा. हा, कच्च्या अननसाची असं लुलुलुलु अननसाची होती, फणसाची होती. चल द्या बरं फोडणी टापा 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 टापा. काय बघ ना फोडणी चालू आहे. आहे, हातानेच घ्या ते पाणी इकडं. नको बाई गरम आहे हाताने मला बसून चाटका. चाटू दे घरचेच पप्पा आहे कुठं जायचंय आणायला एका. काय वास आलाय बाप खतरनाक. हा ना मस्त. हा 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 असं वाटतं असं लगेच का भांड हिरव्या मिरच्या लसण. पाणी पाणी जाते नाही जाऊ दे ना मग थोडं थोडं पाणी बी मम्मी असं वाटतं भांडत तोंडाला लावा डायरेक्ट. भांडण काय नको लावू टेस्ट रे, आहे तोय हाताला काय टेस्ट आहे. बघा ना अजून पकड पुढे, खाल्लंही नाही पकड, पकड. खाल्लंही नाही अजून. तरी लगेच लय टेस्ट. हा. भाऊ माझ्या आईची हातची क्वालिटी माझ्या आईची हातची क्वालिटी मला माहिती आहे. मम्मी हरभरा झाड चढवते तर काय अजून खाल्ली बी नाही ना. हा? तुला खुडायला न्यायला पाहिजे ग. अरे मम्मी तिला त्याशी म्हणलं मम्मी बेसन पोळी कर तिने काय करा माहिती का बेसन आणि चपात दिली मला कच्चं बेसन चपात एवढी तर हुशार आहे ती, बघ ना. हा ते म्हणले बेसन आणि चपाती पाहिजे मग दिलं बेसन. आलं माझे बाबू. माय मम्मी इतकं भारी बेसन बनते ना आपण एका व्हिडिओ दाखवू मम्मी कशी बेसन बनते. एका मुंबईचे पाहुणे आहेत, त्यांना खूप आवडलं माझ्या हातचं बेसन. मग आपण चुलीवरच करू. ते काटाला चुलीवर का? मडक्यातच करू. होय आपलं हॉटेल डेंटल पैसे आले मम्मीला स्वयंपाक करायला लावणार सगळं. हा का? आचारीच मम्मी. भाऊ मला नको हरभरा झाडर चढू तुला स्वयंपाक कर नाही तसाच बस. काळा मसाला मम्मी आता फक्त म्हणजे तुला नाद लागून याड लागलंय तुला. ये डोक्या. बाकी त्याला कसा वेगळा नाद असतो मला हॉटेलचा नाद आहे. मग काय बोलले असते पण जाऊ दे भाऊ, तुला घी भाजी खाऊन झाली आता भाजी ले, ले, ले. झाकून ठेवते आता थोडा वेळ. मोकळ्यावनी, हा, थोडी वाफाळावं लागेल. मी टाक- जीव करायला 10 मिनिटं लागते अजून है ना मी. नाही 5 मिनिटात होईल. हा 10 मिनिटं नाही लागणार, 5 मिनिटात होईल. तर व्हिडिओ पुढे पाहत राहा भाजी कशी झाली दाखवतो तोपर्यंत बघतच राहा. तोपर्यंत अशीच बघत राहा. हे कसं हसत आहे हे बघा सासूबाई कशी हसते ठिकाणं बघा. हे बघा याच्या ठिकाण. ही एवढी रगील आहे ना शपथ लय डेंजर आहे ती. ये चेहरा बस दिखता है मासूम. शिल्ली वाटतं शिल्ली शिल्ली रे शिल्ली रे. बरं, चल चल मी जाते हो हिला पाणी पाजून आणि ती चल. तुझा जातो मम्मी जाऊन दिला आपण रोज खाऊन घेऊ सगळ्या. मला विस्तार ठेवा बर का. अयो मला ठेवा बर का. मी तर सगळी खाऊन घेतात. चलो पुढे येऊन बघ जरा कशी झाली नुसता वासच नको घेऊ. काय वास सुटलाय मम्मी त्याला खतरनाक. बघ कशी तरी मस्त. मसाले कोणती नाव वापरलं दुसरे तू. काहीच नाही मिरची हिरवी मिरची लसूण बाकी काहीच नाही. मस्त गुदगुदी शिजते. सासूबाई गेल्या तर आता मस्त चास घेते खाऊन घेते. सासूबाईला यायच्या आधी आधी खाते. थांब ना डुगे खाऊ दिन मला. लय भारी झाली वाटतंय भाजी. खमखमच वास सुटलाय बाया. अरे कुंभा. अरे बाप रे. काय खाते काही माझर पापड भाजायला आणले तुझं काती आली की बिल्लाची पुरी कुठंच आहे माहिती. आयत लागत आयत नुसतं आयत. म्हणजे सगळे कष्ट मम्मीने केले आणि मांजर बघ ना कशी खायला बसली. ती नाही का मांजर दूध कशी आयती पिऊन जाती तसे आहेत का मांजरी. पापड आणूच तर दम नाही तो कशी खाती. अरे दादा तुला सुद्धा खा म्हणा ती. बघ ना अरे वा वा. आई मग काय झाली. हा कुमले मी तुला मारलं पण बघ ना एका घासात निघून गेली ती मारलेला. पापड का थोडी भुत्ताड भुत्ताड बघ. आई, कसं खात. तू
तुम्ही मला काय म्हणा, मला राग नाही येत, माहिती नाही, का? तू खा मी लय बिनलाजी. चुली बाबा पापड खाऊन बघ तू नाही दमन का तिला दम ठसकला तुम्ही तिला खा बाबा. खा. ए भुता खा अरे बोट खाशी ना चावली रे बोटाला ही माझं एक नंबर. तर नमस्कार युट्यूब फॅमिली, कोणा कोणा कशी तोंडाला पाणी वाटली? सुटलं खरं सांगा, आणि कशी वाटली आमची पपईची भाजी सांगा बरं कमेंट करून, पटापटा कमेंट करा बरं का. पपिता आणि ज्यांनी कोणी ट्राय नाही केली ना, एकदा ट्राय करा, ननीला गोड खाऊ गं ट्राय करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया दुसऱ्या छान छान ब्लॉग मध्ये. बाय. आता खातो आम्ही, खाऊ का नको? जरा जरा एकच नंबर. म्हणजे बाय बाबा पापड